श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिन्यात घराच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी हे 5 प्रभावशाली उपाय नक्की करा। आपल्या पतीची व घराची प्रगती होण्याकरता, त्यांना नोकरीत भरती मिळण्याकरता, त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर, नशिबाची साथ मिळत नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात हे 5 कामे अवश्य करा। त्यांच्या कामाला यश नक्की लाभेल। तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल। तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल। तुमच्या परिवारावरती कोणतेही संकटे येणार नाहीत। वास्तुशास्त्रानुसार असे उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते। आपल्या जवळ लक्ष्मी स्थिर राहत नाही कारण की आपल्या पर्स नेहमी रिकामी राहण्याचे कारणे अनेक आहेत आणि बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात। पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू, त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे, जसे पावती, बिले अशा अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवू नये। नंबर 2, संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 माती किंवा वाती ठेवा। 2 वातीचे 1 वात करून हा दिवा लावण्याचा नियम आहे। तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता। यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते, पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो, पैशाचा ओघ वाढतो। असे केल्याने देवतांसह पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख समृद्धी येते। तुम्हाला एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळी तीळ मिसळा। सकाळी 5 याच पाण्याने स्नान करावे। स्नानानंतर एक पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे। शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुम या मंत्राचा जप करा। हा उपाय 5 सोमवार करावा लागेल, त्यामुळे तुमच्या पतीला नोकरीत भरतीची संधी मिळेल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी नक्की लिहा। नंबर 3, मार्गशीर्ष महिन्यात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल। करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील। त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे। बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते। नंबर 4, मार्गशीर्ष महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये, हे लक्षात ठेवा। संध्याकाळी लक्ष्मीनारायण समोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला। यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबत धन आणि धान्यही भरपूर होईल किंवा येईल। नंबर 5, मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम्हाला एका पूजेची सुपारी लागणार आहे। तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी। घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये। ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवा। देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू, अक्षदा, फुले वाहून तिची पूजा करावी। अगरबत्ती देवा ओवाळा। त्यानंतर सुपारीच्या समोर बघून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तुम्हाला हा मंत्र 21 वेळा बोलायचा आहे। नंतर बोलून झाल्यावर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यामध्ये सुपारी बांधायची आहे। ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायची आहे आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे। पण ती सुपारी घरच्या आतून बाहेर नाही, आतून बांधायची, म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही। आतून तुम्ही एखादा खिळा लावून ती सुपारी बांधायची आहे। त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल, आर्थिक स्थिती बळकट होईल, घरात सुख समृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा। नंबर 6, मार्गशीर्ष महिन्यात घरात नवग्रह शांती करा। जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करावी आणि त्यामुळे तुमच्या कुंडलीतील सगळे ग्रह शुभ होतील
मग त्याचा शुभ परिणाम तुम्हाला नक्की मिळेल. नंबर 7. मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा. हा शंख गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी आणणे अधिक फायदेशीर होईल. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला आणि शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. मोती शंख घरी आणल्यानंतर त्याला दूध आणि गंगाजलमध्ये ठेवा. संध्याकाळी आरती करून श्री विष्णू आणि लक्ष्मीचे ध्यान करावे. तसेच या शंखात अक्षता भरून मंदिरात लाल कपड्यावर ठेवावे. जर तुमच्याकडे अखंड तांदूळ असतील तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंट्याभोवती धागा गुंडाळून मोत्यांच्या शंखामध्ये ठेवा. नंतर हा शंख मंदिरात स्थापित करा. यामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते. जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकले असाल किंवा घरात सतत आर्थिक संकटे येत असतील, गरिबीचा सामना करावा लागत असेल तर या सर्व गोष्टींमधून तुमची सुटका होईल. हळूहळू तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता अधिक आहे. मार्गशीर्षमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. नोकरी व्यवसायात अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ, फळे, वस्तू, पितळाच्या वस्तू. मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला घरी कोणत्याही सुवासिनीला स्त्री कधीही आली तर तिला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. तिचा मानपान करा. तिला चहा पाणी विचारा. आनंदपूर्वक तिचे समाधान करा. आणि मार्गशीर्ष महिन्यात माता अन्नपूर्णा लोकांना समर्पित म्हणजे संपत्ती, आरोग्य, पोषण आणि अन्न देते. मार्गशीर्ष महिन्यात या शुभ दिवशी लोक करत असलेले दुसरे आवश्यक कार्य म्हणजे त्यांच्या स्टोरला प्रार्थना करते, ज्यावर आपण अन्नपूर्णा देवी कडून आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज अन्न शिजवतो. तसेच पौर्णिमेच्या शुभ दिवशी देवी मार्ग पर्वती पृथ्वीवर उतरली आहे आणि सर्वांना पोषण आणि अन्न दिले. मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेची पूजा करावी. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला धूप दीप दाखवा आणि भोग अर्पित करा. भोग म्हणून अन्नपूर्णा मातेला अन्न अर्पित करावे. मंदिरातील विधीमध्ये अन्नपूर्णा देवीला तांदूळ, धान्य आणि मिठाई अर्पण करावी. मार्गशीर्ष महिन्यात भक्त विशेष प्रार्थनेत सहभागी होतात आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मंत्राचा उच्चार करतात. अन्नपूर्णा मातेला अन्नदेवी म्हणून ओळखले जाते. अशी मान्यता आहे की त्यांना पूर्ण मातेचा आशीर्वाद असलेल्या घरामध्ये अन्नधान्य कधीच कमी होत नाही. ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्यांना दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावीत. विशेषतः ईशान्य कोपरा आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे. करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही, म्हणून रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नये. बेडशीट, पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला खजिना कधीही करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका. असे झाले असतील तर त्वरित भरून घ्या किंवा बदलून घ्या. घराच्या भेगा पडणे अशुभ मानले जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनेलला कमेंट करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.